तर आज मस्त असं ना झणझणीत सुरमई माशाचं कालवण बनवायचं आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पटकन होणार आहे। नमस्कार, गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। तर सुरमई माशाचं कालवण कसं करायचं ते दाखवते। तर सगळ्यात आधी इथे सुरमई मासा मी बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ करून घेतलेला आहे आणि डोक्याचे भाग आहेत ते घेतलेत आणि मधले 2-3 पीस घेतलेत। जेवढे तुम्हाला पाहिजेत तेवढे करून घ्यायचे। काय तळण्यासाठी ठेवलेले आहेत, काय रश्श्यासाठी मी घेतलेले आहेत। तर इथे बघू शकता स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। बाजारातून आणल्याबरोबर स्वच्छ करून घेतलं, पाणी नितळून घेतलं आणि आता यामध्ये कोरडे मसाले जे आहेत ते घालायचे आहेत। अगदी पटकन होणारी रेसिपी आहे। वाटण याच्यामध्ये अजिबात आपण घालणार नाही। तर बाकीचे मसाले काय घालायचे ते दाखवते। तर इथे आहे ना मी हा मालवणी मसाला घेतलेला आहे। माशाच्या कालवणाला शक्यतो मालवणी मसाला वापरा किंवा मग तुम्ही मिरची पावडर वापरा, पण कांदा लसूण मसाला अजिबात वापरायचा नाही। कारण आता माझ्या रेसिपीमध्ये बऱ्याच ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला वापरत असते, म्हणून आवर्जून मी तुम्हाला सांगते। तर मालवणी मसाला 1-2 चमचे घेतला किंवा तुमच्या गरजेनुसार थोडीशी धनेपूड घेतलेली आहे, थोडासा गरम मसाला घेतला आहे, हळद थोडीशी घेतली, कोथिंबीर घेतली आणि इथे मी लसूण घेतलं आहे। 20 ते 25 पाकळ्या लसूण बारीक चेचून घेतलेले आहेत, फक्त मिक्सरला लावलेलं नाही। तर एवढंच घ्यायचं आहे आणि थोडंसं अगदी थोडंसं तुम्ही तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ लावलं तरी चालेल। मी तर लावते, तुम्हाला आवडत नसेल नाही वापरलं तरी चालेल, पण रस्सा थोडासा अगदी दाटसर होण्यासाठी। आणि इथेही आमसूल आहेत म्हणजे कोकम आहे ते वापरते। कोकम नसेल तर थोडंसं चिंच वापरली तरी चालेल। एक 8-10 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतली आणि आता हे मॅरिनेट करून ठेवलं। आता कढईमध्ये तेल घेतलं आणि तेलामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातला। कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांदा या फोडणीमध्ये कच्चा ठेवू नका, नाहीतर मग तुमच्या कालवणाला कांद्याचा वास येईल। तर अगदी छान परतून घ्यायचं आहे। हे बघा, बघू शकता कांदा छान परतला, थोडासा कमी झाला आहे। आणि आता याच्यामध्ये जे आपण मसाला मिक्स करून ठेवलेलं सुरमईचं तुकडे होते की नाही ते घातलेले आहेत। इथं बघू शकता मी पीठ वापरलेलं आहे। तर तुम्ही नसाल वापरत, नाही वापरलं तरीही चालतं आहे। आणि आता अगदी सावकाश हे पीस जे आहेत की नाही सुरमईचे ते हलवायचे। जास्त याला चमच्याने हलवू नका, कारण सुरमई मासा हा खूप मऊ असतो, त्यामुळे पटकन फुटण्याची शक्यता असते। त्यामुळे अगदी सावकाशाने चमच्याने हे मिक्स करून घ्यायचं। आणि यामध्ये आता पाणी घालायचं आहे, जेवढं तुम्हाला रश्शाला पाहिजे तेवढंच। मी जे मिक्स करून ठेवलेलं सुरमईचे तुकडे होते ते मसाल्याचं भांडं होतं, त्यामध्येच पाणी घातलं आणि त्याला उकळवून घेतलं होतं त्या पाण्याला। तर आणि ते हे पाणी घालून घेतलं आणि बघू शकता मस्त असा हा रस्सा तयार झाला। हा तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता। याच्याबरोबर शक्यतो तांदळाची भाकरी केली तर अगदी उत्तम, नसेल ज्वारीची भाकरी केली तरीही चालेल, पण शक्यतो माशाच्या कालवणाबरोबर तांदळाची भाकरी छान लागते। तुम्ही भाताबरोबर पण मस्त असं हे खाऊ शकता, छान असं। आणि हे सुरमई मासा आहे ना पटकन शिजतो, अगदी 5 ते 7 मिनटामध्ये उकळी आल्यानंतर पटकन हा शिजून जातो आणि रस्सा तयार झाला। बघू शकता अगदी पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही, तर मध्यम असा हा छान असा हा रस्सा तयार झाला, बघू शकता। आणि हे पीसही आहेत की 7-8 मिनटामध्ये मस्त असे हे पीस शिजून येतात। गॅस कमी करायचा आणि झाकण ठेवून अगदी एक 2-3 मिनटासाठी पुन्हा ठेवून द्यायचं, अगदी मंद गॅसवर ठेवून द्यायचं, म्हणजे आपण जो मसाला घातलेला असतो छान शिजतो। आणि बघू शकता एक 5 मिनटं ठेवल्यानंतर छान असा हा रस्सा तयार झाला। मस्त असं हे सुरमई माशाचं कालवण तयार झालं, अगदी खमंग असा सुगंध येतो आणि बघा मस्त असं हे कालवण झालं। रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये, तोपर्यंत नमस्कार।